शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये निधी न वापरता शालेय सुविधांसाठी या निधीचा वापर केला तर अधिक योग्य राहील, असं महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणतात। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 1ली ते 12वीच्या शिक्षकांना एकाच ड्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। ड्रेस कोड लागू करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये एक पद्धतीने नाराजी सुद्धा पसरलेली आहे। खरं तर शिक्षकांच्या वस्त्रसंहिता एक तयार केलेली आहे की त्यांनी जीन पॅन्ट घालू नये, त्यांनी भडक कलरचे कपडे घालू नये। ही वस्त्रसंहिता तयार असताना देखील पुन्हा एकदा ड्रेस कोड करणं, बरं ड्रेस कोड त्या शाळेला अधिकार दिले। बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की मुलं अनुकरण करतात, मग एखादा शिक्षक जर 3-4 ड्रेसमध्ये रुबाबदार दिसत असेल आणि त्या मुलावर जर त्याचा प्रभाव पडणार असेल तर तेवढं स्वातंत्र्य त्या शिक्षकाला असावं की आपण कुठला ड्रेस घालावा। सर्वांना एक ड्रेस कोड करून कुठेतरी सक्ती करण्यापेक्षा सर्व शिक्षक हे इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत असतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करतात, त्या प्रभाव त्यांचा विद्यार्थ्यांवर पडत असतो। शिक्षकाच्या राहणीमानातून जो प्रभाव पडतो त्यानुसार ते विद्यार्थी घडत असतात। त्यामुळं कोणतीही सक्ती न करता जे शिक्षक वस्त्रसंहिता पाळतायत त्या पद्धतीनेच राहावं असं मला वाटतं। साधारणपणे सर्व महिला शिक्षिका ज्या आहेत त्या व्यवस्थित त्यांचा युनिफॉर्म असतो। साधारणपणे काही लेडीजला साडी सूट असते, काहींना पंजाबी ड्रेस सूट असतो। इवन पंजाबी ड्रेस जरी घातला तरी त्यांची ओढणी वगैरे व्यवस्थित असते। त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की ड्रेस कोड कंपल्सरी करू नये। ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय आहे त्याला मात्र पुण्यातील शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षकेतर संघटना आहेत त्यांनी मात्र कडाडून विरोध केलेला आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे कपडे वापरावेत अशा पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना स्पष्ट आहेत, परंतु सर्व राज्यातल्या शिक्षकांना एकाच प्रकारचा गणवेश देणं या गोष्टीची आवश्यकता नाही। यासाठी काही प्रमाणामध्ये निधी देण्याची सुद्धा कल्पना आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांनी मांडलेली आहे, परंतु अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये निधी न वापरता भौतिक सुविधा आणि इतर शालेय सुविधा ज्याचा थेट वापर विद्यार्थ्यांना होईल आणि अधिक चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयोग होईल अशा कल्पनांमध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी लक्ष द्यावं। अनावश्यक उपक्रम राबवून विनाकारण शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये अशा प्रकारची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।